पार्वती मातेला सांगितल्या, कारण की अनेक लोकांना प्रश्न पडले होते म्हणून हे सांगायची वेळ आली. तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्न पडलेले नाही, पण तरी मी सांगतोय. काय प्रश्न आहेत तुम्हाला? असे मावशीने काल प्रश्न विचारले, असे प्रश्न विचारत चला, म्हणजे आमची ऊर्जा वाढेल आणि आम्हाला वाटेल काहीतरी चालू आहे. तिकडे काही नाही, जाऊ द्या, काही नाही, येणार नाही काही. सर्वांगाचे कान करून जरा सर्वांग नीट ऐका. रुद्राक्ष कसा निर्माण झाला हे महेश्वरीला पार्वती मातेला सांगितलं भगवान शंकराने. भगवान शंकर म्हणतात, मी अनादी काळापासून अनेक वर्ष तप करत बसलो होतो आणि तप केल्यानंतर मी ते हजारो वर्ष तप करत असताना अचानक माझ्या मनाला एक स्थिरता निर्माण झाली. प्रक्षुब्ध झालेलं मन जाग झालं, त्याला जाग आली आणि विचार करतय, काय करतय, मी तर स्वयंभू आहे, स्वतंत्र आहे, या जगाचा जगत पालक आहे. आणि मी जर डोळे झाकून बसलो तरी सृष्टीची निर्मिती कशी होणार, सृष्टी चालणार कशी? हा प्रश्न कोणाचा होता? कोणाचा होता? मी खाली उतरलो, सारे गाव बोलवलं माशी. आता काय होतंय? भगवान शंकर म्हणतायत, आता जर मी थांबलो तर ही सृष्टी थांबेल, आणि ही सृष्टी थांबली तर या जगाचं सृष्टीची रचना कोण करेल? हा प्रश्न निर्माण झाला. आज कडक लावला बघ सांग, नाद, वा, टाळ्या वाजवा ना. आणि म्हणून त्या जर लीला होऊन जागृत आली. जागृती आल्यानंतर भगवान शंकराने डोळे उघडले आणि डोळ्यामधून थेंब बाहेर पडला, जमिनीवर पडला आणि रुद्राक्षाचं वृक्ष तयार झालं. आणि वृक्ष तयार झाल्यानंतर त्या रुद्राक्षाला टपोरे टपोरे झाडाला, त्या वृक्षाला रुद्राक्ष लागले. विष्णुगण असतील, शिवगण असतील, यांना वाटून दिले. कुणी? भगवान शंकराने. आणि वाटल्यानंतर ते आपल्या भारतामध्ये, आपल्या मृत्यूलोकामध्ये गौड देश, मथुरा, अयोध्या, लंका, मलय पर्वत, अलीकडच्या काळामध्ये आर्टिकलचे रुद्राक्ष आलेले. कोणते? फायबरचे. त्या फायबरच्या रुद्राक्ष घालून कोणत्या प्रकारचा फायदाही होत नाही, फक्त शो होत असेल या तरुण मुलांचा. या तरुण मुलांना तरी कमीत कमी कळले, शो म्हणून तरी त्रिपुंड लावावा, शो म्हणून तरी रुद्राक्ष घालावा. पण विनंती तुम्हाला, कमीत कमी झाडाचा तरी घाला, नाही तर मग कमीत कमी तरी फायदा काय होईल मुलांसाठी. फार तरुण जनरेशन आज आलेलं आहे. कालही होतं, पण आज जरा जास्त बडबड करते म्हणून दिसलं. त्या मुलाने, कितवीच्या मुलांना काय घालावं, कोणता रुद्राक्ष घालावा, किती मुखी घालावा, हे सर्व सांगणार आहे. रुद्राक्ष गळ्यामध्ये असावा, तो म्हणजे गळ्यातच असावा, लोकांना दाखवण्याकरता नसावा, बरं का. आणि तो रुद्राक्ष आपल्या या प्रांतामध्ये आहे. रुद्राक्षाचं उत्पन्न झाला तेव्हापासून त्याचं महात्म्य वाढलं. आणि भगवान शंकर म्हणतायत, रुद्राक्ष म्हणजे त्या वेदांनी सुद्धा त्याचं गुणगान गायलं. धर्मशास्त्रामध्ये इतका रुद्राक्ष पावित्र्य आहे. मग रुद्राक्षाची वर्णनं सांगितली. किती वर्णाचा? 4 वर्ण सांगितली. रुद्राक्षाचे प्रकार 4, वर्ण 4. कोणकोणती? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि पटकन म्हणायचं ना, म्हणजे कुणीतरी बोललं बरं वाटतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या 4 वर्णाच्या लोकांनी 4 प्रकारची रुद्राक्षे घालायची. ती कोणकोणती घालायची ते सांगतो आता. ब्राह्मण लोकांनी घालायची ती पांढरी, क्षत्रियाने घालायची ती लाल, वैश्यांनी घालायची पिवळी आणि शूद्रांनी घालायची ती काळी. आणि अशा पद्धतीने जी शूद्रांनी जर घातली, शूद्रांनी घालावी, वैश्यांनी घालावी. टपोऱ्याच्या माळा जरी नाही जमल्या तर कमीत कमी रुद्राक्ष गळ्यामध्ये एक तरी असावा. शिवरला ते वाटतात बघा, मध्ये गेले काही 2 ते 3 वर्ष झाले होते चेंगराचेंगरीमध्ये ते रुद्राक्ष वाटायचं बंद केलं आता. पण आता आपण निवांतमध्ये गेलो तर कधी रुद्राक्ष आणत चला. त्या उज्जैनला, शिवरला माळ्याचा माळा मिळतात, कारण तिकडे झाडं खूप आहे ना. हे जे आपल्या मृत्यू लोकांमध्ये जे भाग सांगितला तो भाग तिकडे आहे, म्हणून तिकडे रुद्राक्ष जास्त पिकतात. आणि आपल्याकडे पिकत नाही. आपल्याकडे असतील तुरळक, पण त्याला आपल्याकडे वाढ नाही. म्हणून रुद्राक्षाचा अजून एक भाऊ आहे. त्याचं नाव काय? रुद्राक्षाचा भाऊचं नाव काय माहिती तुम्हाला? तुम्हाला भाऊ नाही माहिती? तुमचं माहिती का?
त्या भावाचं नाव आहे सुभाक्ष आणि ती सुद्धा रुद्राक्षासारखीच दिसतात, पण ती कोणत्याही प्रकारची गुणकारी नाही, त्याच्यापासून कोणताही फायदा नाही, पण ती सारखी दिसणारी असतात. म्हणून कारण की दोन्ही जरी सारखी दिसती तरी वर्ण जाणीतो पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे ती पारखी. म्हणजे वर्ण जो जो अंतकरणापासून जाणत असेल, जो शिवभक्त असेल, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळ असेल, त्यालाच माहिती. मग ते सुभाक्ष घालायचं नाही गळ्यामध्ये. सुभाक्ष फक्त नावाला आहे, कारण की भाऊ येतो. कारण की कुंभकर्णाला सुद्धा भाऊ होता रावणाचा, पण तो काय करीत होता का? चुकीचं काम, चुकीचं म्हणलो, चुकीचं. कुंभकर्ण होता, बिभीषणही होता, रावणही होता, पण खोडीचा रावणच जास्त होता. म्हणून हा खोडीचा होता, याचा काही विचार केला नाही त्यांनी. मग ते रुद्राक्ष घ्यायचे. आपण घेत असताना कोणते रुद्राक्ष घातले पाहिजे गळ्यामध्ये, त्याचे प्रकार परत 4 प्रकार. कसे? आवळ्या इतके. आवळा आवळा माहिती तुम्हाला काय करते? तो सुका भारी लागतो ना, ती कोणी चारलाच नाही अजून, तर कसं कळणार? तो एवढा सुपारी सारखा असतो, त्याला आवळ्यासारखा म्हणतात. आवळा, त्या आवळ्या एवढा रुद्राक्ष असतो. आपल्याकडे एवढे एवढे रुद्राक्ष एवढेच असतील ना. त्या रुद्राक्ष गळ्यामध्ये घातलं तर श्रेष्ठ मानलेलं आहे. बोरा इतकं असतं बोर. आता बोर एवढं झालं आपलं, तो विषय वेगळा आहे. बोर पूर्वीचं बोर आहे. बोरा इतकं मध्यम श्रेणीचं असतं. चण्या एवढं फुटाण्यासारखं, चणा म्हणलं फुटाणा, हरभऱ्यासारखं, ते कनिष्ठ दर्जाचं असतं. म्हणून आपण जर घालायचंच ठरलं तर एकच मणी घाला, पण आवळ्या एवढा घाला. म्हणजे कमीत कमी ते श्रेष्ठ राहील, ते गुणकारी राहील, ते कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. आणि त्याचे फायदे सांगणार. रुद्राक्ष गळ्यामध्ये काय घालायचा, घातल्यानंतर काय काय पुण्य मिळतं. रुद्राक्ष आवळ्या एवढं जर घातलं तर आपल्याला अनिष्ट प्रवृत्ती जी असतात त्यापासून मुक्तता मिळत असते. आणि जर बोरा इतकं घातलं तर उत्तम फळ देणार आहे. चण्या इतकं घातलं तर इष्ट कामना पूर्ण करणारे आहेत. आणि आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये छोटंसं घालावं, पण त्याला कोणत्या छिद्र असतं, 5मुखी, 4मुखी, 7मुखी, 8मुखी असे 14मुखी सांगितलेले. संत जनार्दन स्वामींच्या गळ्यामध्ये किती मुखाचा होता माहिती का तुम्हाला? कुठे गेले शिवभक्त माहिती का? सांगतो थांबा. किती? 5मुखी म्हणजे रिद्धिसिद्धी प्राप्त असणाऱ्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला रिद्धिसिद्धी प्राप्त होत असतात. पण जनार्दन स्वामींची भक्ती काही कमी होती का? आणि रुद्राक्ष आकारानं जसं जसं लहान होत जातं तसं ते अधिक फल देणारं असतं. म्हणजे आवळ्याचं घेतलं तर 1 गुण मिळेल, बोरा इतकं घेतलं तर 2 गुण मिळतील. पण सर्व गुण मिळायचे असतील तर छोटंसं ते बोरा इतकं घ्यावं आणि ते गळ्यामध्ये घालावं. म्हणजे आता जे आपण आता आणणार होतो मी दाखवायला, पण ते ध्यानात नाही राहिलं माझ्या. ते रुद्राक्ष शिवरच्या उज्जैनला मिळतात. ते असे हे रुद्राक्ष हे आपल्या जीवनामध्ये काय करतात? मग हे रुद्राक्ष घालायचे, बरोबर आहे, क्लेश संपवण्याचं काम हे रुद्राक्ष करतात. सौभाग्य वाढवण्याचं काम आपलं करतात. पतीचं सौभाग्य वाढावं. सौभाग्य कोणाचं असतं? पत्नीचं असतं, पतीचं असतं. माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो आणि पती शेवटाला जावो, असं प्रत्येक जण गाण्यामधून म्हणतं ना. तुमच्याकडे नाही गाणे म्हणते ना? ते सौभाग्य वृद्धिदायक असतं. सर्व अनिष्ट असतात, सुनिश्चित करणारे असतं आणि फळ देणारं असतं. आपल्या शरीरावर धारण करावं, कारण की त्याने आरोग्य सदृढ राहण्याचं काम रुद्राक्ष करतं. आणि लोकांना मंगलमय फळ देणारं असतं. रुद्राक्षासारखी वस्तू नाही. कारण मंगल कार्य करायचं असेल, कोणतंही कार्य घरामधून बाहेर पडताना आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असावा. का? कारण की मंगलमय प्रचिती देणारं एकमेव साधन शिवभक्तीमध्ये रुद्राक्ष आहे. त्या रुद्राक्षाचं पूजन करत असताना त्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा 1 रुद्राक्ष असावा, गळ्यामध्ये तो रुद्राक्ष असावा. त्याचं पूजन, आपल्या रुद्राक्षाचं पूजन करावं. त्याने काय मिळतं की त्याने आपल्या जीवनामध्ये कोणतेच चुकीचे कर्म घडत नाही. समान गोलाई. आता काही ठिकाणी आर्टिकल आल्यामुळं किंवा झाडाला सर्वच फळं चांगली असतात का? नसतात. मग सर्व रुद्राक्ष चांगले असतील का? काही गोल असतील, काही वाकडे असतील,
काहीतरी अंडाकृती असतील ते चालत नाही. मग त्याकरता रुद्राक्ष हे गोलाईचे असावे, गोल आकाराचे असावे. त्याचप्रमाणे ते टपोरे असावे.